मन मंदिरा गजर भक्तीचा राहे हृदय माझ्या देवा, माझ्या हृदयामध्ये तू राहिला आहे संचरोनी, म्हणजे अनेक दुसरं कोणी माझ्या हृदयामध्ये वास करू शकत नाही, अनेक माझ्या हृदयामध्ये दुसरी कोणती गोष्ट येऊ शकत नाही. ज्यावेळेस भगवंत चित्तामध्ये असतो त्यावेळेस दुसरं काही दिसत, कोणतीही गोष्ट एकदा आपल्या चित्तामध्ये बसली तिसरी गोष्ट परत येत नाही. एक उदाहरण सांगते तुम्हाला. अंगात येणारे लोक असतात, दिवसभर कधी रात्रंदिवस देवाचं नामचिंतन केलेलं पाहिले का? नाही. पण मला एक सांगायचं आहे, ज्यावेळेस माणसाकडे भाव निर्माण होतो ना त्यावेळेस देव आपोआप आपलासा होतो. त्या लोकांचा भाव निर्माण होतो आणि तो भाव निर्माण झाला की थोडंसं जरी देवीचं गाणं लागलं ना त्यांच्या अंगात येतं. कशामुळे? भाव. आणि तो भाव तुमच्या आमच्याकडे पाहिजे. अहो निस्ता अंगात येणाऱ्या माणसाला बरं का, इथं कोणाच्या येत नाही ना, आलं तरी काही नाही बरं का, असं काही. भाव निर्माण केला, निस्ता सहज म्हणलं सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणत, सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणत, आणि अंबाबाईचं वार माझ्या भरला अंगात, अंबाबाईचं वार माझ्या भरला अंगात. महाराजांचा चांगला सराव आहे, सुंदर. ज्यावेळेस त्यांना थोडस जरी देवीचं गाणं लावलं, ते गाणं कोणतंही असो, अहो काय काय गाणे, गार डोंगराची हवन बैला सोसन गार, गार डोंगराची हवन बैला सोसन गार. भाव. ज्यावेळेस तुमच्या आमच्याकडे भाव निर्माण होतो त्यावेळेस भगवान परमात्मा आपलासा झाल्याशिवाय कोणताही देव असो, कोणताही देव असला, फक्त भाव असा. म्हणून एकच भाव निर्माण करा की समचराने विठेवरती उभा असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा तुमच्या आमच्या हृदयामध्ये वास करेल, तुमच्या आमच्या हृदयामध्ये राहील, इतका प्रयत्न तुमचा आमचा झाला पाहिजे. अशाच प्रकारे संत तुकोबर आहे तुम्हा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करता. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. संत सांगतात देवा मी तुला दान मागता, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, तुझा विसर माझ्याकडून कधी होऊ नये अशा प्रकारे मला तू देण्याचा प्रयत्न कर. मग काय तुमच्या आमच्याकडून जात नाही ते म्हणजे नामचिंतन. तुम्हा आम्हाला दिलेली वस्तू कोणती टिकती सांगा ना? शरीर टिकत नाही, देह टिकत नाही. मग तुम्ही म्हणाल ताई काय टिकतं? फक्त आणि फक्त देवाने दिलेलं नामचिंतन तुमच्या आमच्यापर्यंत राहतं आणि ते टिकायचा प्रयत्न तुम्ही आम्ही करत चालतो, ते शरीर. म्हणून महाराज म्हणतात हे शरीर नाचका आहे, कुचका आहे, या शरीराला फक्त आणि फक्त देवाची गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात शरीराला असा करण्याचा प्रयत्न करा की हे शरीर पायाने पंढरीची वारी करील, हाताने टाळी वाजेल, मुखाने नामचिंतन करील. अशा प्रकारे भगवंताला मागण्याचा प्रयत्न करा. विठोबा अशा प्रकारे जुनं ते सोनं असतं मायबापांना. इथं नाचा देव नाचवणार नाही, इथं बसा देव उठवणार नाही, आणि इथं नामचिंतन करा देव कुठेही तुम्हा आम्हाला बोलवण्याचा प्रयत्न करणार नाही. अशा प्रकारे मायबापांनो ज्या गरुडाची आई आहे, गरुडाची आई असते, त्या आईला ज्यावेळेस मरण यायचं असतं त्यावेळेस गरुडाला कळतं आणि कळत्या क्षणीच गरुड त्या आईला काय करतो? लपवण्याचा प्रयत्न करतो. मला एक सांगायचं आहे, जे आपलं शरीर आहे या शरीराला इथं नाचवलं, इथं बसवलं तर उठवणार
त्या गरुडाच्या आईला गरुडाने खूप प्रयत्न केला, मात्र मरण हे निश्चय आहे. तसं त्या गरुडाच्या आईसारखं तुमचं आमचं मरण हे निश्चय आहे, मात्र मरण येण्या अगोदर काळाला सुद्धा भीती वाटल इथपर्यंत नामचिंतन करा. गरुडाच्या आईला खूप ठिकाणी लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र नारद मुनीनं सांगितलं, अरे गरुडा, तुझं पुण्य आणि तुझ्या आईचं पुण्य तुला कामाला येईल का? नाही. तुझ्या आईला एक करायला लाव, भगवंताचं नामचिंतन करायला लाव. ज्यावेळेस गरुडाच्या आईला गरुडाने नामचिंतन करायला लावलं, त्यावेळेस गरुडाच्या आईला यमाने सुद्धा थर काप सुटला येण्याचा, यम सुद्धा न्यायला आला नाही. मला एकच सांगायचंय, नामचिंतन करा, यम सुद्धा येणार, काळ सुद्धा येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, काळाची उडी पडेल बा जेव्हा. ज्यावेळेस काळाची उडी तुमच्या आमच्यावरती पडते, त्यावेळेस जावाच लागतं. मग तर जाण्या अगोदर नामचिंतन करा. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे मायबापांनो, मानवी जीवनामध्ये दुःख खूप आहे, मात्र दुःख असतानाही भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागतं. आणि हे नामचिंतन करत असताना सुख आपल्याला पाहावं लागतं, सुख घ्यावं लागतं. आणि सुख घेत असताना महाराज म्हणतात, ते सुख अधिकारानं मिळत असतं. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवशिन्न. क्षणोक्षणी तुम्हा आम्हाला विचार करावा लागतो. कशाचा? आपुल्या हिता जोसे जागता, धन्य माता पिता तयाच्या. ज्यांचे माता पिता धन्य आहे, ज्यांच्याकडे हित आहे, तो हिता करता जागा असेल, अशा माणसाला मायबापांना संत सांगतात, तुम्हा आम्हाला देव मिळेल. क्षणोक्षणी विचार करा. क्षणोक्षणी विचार केल्यानंतर तुम्हा आम्हाला काय मिळेल? तर सुख मिळेल. आणि या सुखासाठी तुम्ही आम्ही सर्व करतो. मात्र एक आई होती, एक मुलगा होता. सुख पाहिजे मायबापांना, मात्र सुख मिळत नाही. कोणाच्याही पुण्याईने कोणालाही सुख मिळालं नाही आणि मिळणारही. माझी सून कीर्तनाला गेली म्हणून सासूला सुख मिळालेलं ऐकलंय का? नाही. माझा नवरा, माझा पती कीर्तन करत असला आणि बायको काहीच करत नाही, सुख मिळालेलं ऐकलंय का? नाही. सुख पाहिजे असेल तर दोघालाही परमार्थ करावा लागल, दोघालाही नामचिंतन करावं लागल. याने ऐकलं आणि त्याला सुख मिळालं, आतापर्यंत झालं आणि हो ना. पूर्वीच्या काळ असायचा, बापाने केल्यानंतर पुण्य मुलाला मिळायचं, मात्र आता नाही. कलियुग आहे. कलियुगावरती मायबापानं पृथ्वीवरती एक विपरीत घडेल, बहीण भावा दोघाचा विवाह लागेल, 6 वर्षाची नारी भ्रातार मागेल. मायबापानं या पृथ्वी तलावरती इतकं विपरीत घडत गेलं, इतकं विपरीत घडत गेलं. बहीण भावा दोघाचा विवाह लागत गेला, 4 वर्षाची नारी भातार मागू लागली. मला एक सांगायचं आहे, जगामध्ये नातं राहिलं नाही. मी मोगात सांगून गेले तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळावरती पर स्त्रीवरती वाईट नजर केली, मात्र आज तसं नाही. आज आपल्याला कोणतीही स्त्री दिसली की वाईट नजर टाकणारा पुरुष जन्माला आलेला आहे. म्हणून पृथ्वीवरती विपरीत घडेल. पावसाळ्यात पाऊस पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, हिवाळ्यात थंडी वाजत नाही, ऋतू सुद्धा साथ देत नाही. विपरीत घडेल. बहीण भावा, संतांनी 400 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी सांगितलेली घटना आज तुमच्या आमच्यावरती घडत आहे. संत काही खोटं बोलून गेले नाही. मात्र लक्षात घ्या, संत काय सांगतात, बहीण भावा दोघाचा वहा लागेल, 4 वर्षाची नारी भातार मागेल. बऱ्याचशा वेळेस आपण पाहतो बस स्टँड वरती इकडे तिकडे. आज आम्ही येता वेळेस एक छोटासा मुलगा आमची गाडी पुसू लागला. इतकं वाईट वाटलं हो मायबापांना. आमच्या घरच्यांना म्हटलं 10 रुपये देऊन टाकला. त्या मुलाला सांगितलं गाडी पुसू नको बाबा. मला एक सांगायचं मायबापानो, जसा काळ असेल तशी वेळ असते, मात्र कोणावरती ही अशी वेळ येऊ नये की जेणेकरून छोट्या वयामध्ये सुद्धा परिस्थिती माणसाला एवढी बिकट बनवती मायबापांनो. आपलं नशीब इतकं, ज्यावेळेस काही लोकांचं नशीब असं असतं, आताही पा करोनाच्या काळामध्ये लोकांना रस्त्यावरती झोपावं लागलं, रस्त्यावरती बसावं लागलं. आजही कोप्यामधल्या एकाही माणसाला करोना झाला आणि तो मेलाय असं पाहिलं का? ज्याला कुणी नसतं त्याला देव असतो. म्हणून माणसाने संसारामध्ये कधी हाव करायचे नाही. हा माझा बंगला, ही माझी शेती, ही माझी प्रॉपर्टी, हे माझं धन, ही माझी संपदा, हा माझा मुलगा, ही माझी बायको, ही माझी पत्नी, हा माझी सून, असा कधी अहम बाळगायचा नाही. आणि हा अहम बाळगला की दुःख मिळणार.
कोप्यामध्ये राहणारे लोक उद्याचा विचार करत नाही, जे आजचा विचार करतात त्याला सुख मिळतं. जो उद्याचा विचार करत चालतो त्याला फक्त दुःख आणि दुःखच भोगावं लागतं. विठ्ठल अशा प्रकारे एक आई आणि एक मुलगा होता. आई धुणे भांडे करायची, बाळाला लहानाचं मोठं करायचं आहे. स्वतःचे पती वारले, बाळाचे वडील वारले आणि बाळाचे वडील वारल्यानंतर आईनं विचार केला माझ्या बाळाला खूप मोठं बनवायचं आहे, माझ्या बाळाला नोकरी लावायची आहे. असा विचार केल्यानंतर बाळ पहिलीत गेलं. बाळ तेच, आईही तेच, आईचं प्रेमही तेच, बाळाचं प्रेमही तेच. बाळ दुसरीत गेलं, बाळ तिसरीत गेलं, बाळ चौथीत गेलं. बाळ जसं जसं वय मोठं होत गेलं तसं तसं बाळाची शाळाही पुढं पुढं ढकलत गेली. मात्र आई तीच, आईचं प्रेमही तेच, मात्र बाळ बदलत गेलं. बाळ 10वीत गेलं, बाळ 12वीत गेलं, बाळ खूप समोर शिकत शिकत गेलं. मात्र आई तीच, आईचं प्रेमही तेच, मात्र बाळ बदलत गेलं. आई रोज दुसऱ्यांच्या घरी धुणे भांडे करायची आणि दुसऱ्याच्या ताटात जे उरलं शिळं अन्न खायची. असे दिवस आई काढायची. मात्र बाळाला कधीही कळू दिलं नाही की मी बाळासाठी काय केलं. रोज आई बाळासाठी धुणे भांडे करायची, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करायची. मात्र बाळाला कळू दिलं नाही. बाळ आता मोठं झालं, बाळाचं शिक्षण पूर्ण झालं. पूर्ण झालेलं शिक्षण बाळ वकील झाला. वकील झाल्यानंतर आईला खूप आनंद झाला. आईचा आनंद गगनामध्ये मावेना इतका आनंद आईला झाला. आणि आनंद झाल्यानंतर आईसाठी बाळ ते बाळ, मुलगा तो मुलगा, स्वतःचा पुत्र तो पुत्रच राहतो, दुसऱ्यासाठी जगामध्ये तो वेगळ्या प्रकाराचा होत चालतो. मात्र ते बाळ वकील झालं. आईने विचार केला माझ्या बाळाला खूप मोठी नोकरी लागली, माझं बाळ दुसऱ्यासाठी परोपकार करेल असा विचार आईने केला. मात्र वकील झालेला बाळ, आई तीच, बाळ बदलत गेलं. बदलत गेलेला वकील इतका बदलत गेला, इतका बदलत गेला की एक दिवस आईनं सांगितलं बाळा तू आता खूप मोठा झाला आहे रे, मुला तू खूप मोठा झाला आहे, तुला एका स्त्रीची, एका अर्धांगिनीची, एका मुलीची, एका पत्नीची, एका बायकोची गरज आहे, आता तू लग्न कर. आईसाठी बाळ ते बाळ, मात्र मुलगा बदलत गेला. त्यावेळेस बाळाकडे गाडी झाली, बंगला झाला, सुंदर प्रकारे बाळाकडे सर्व ऐश्वर्याराम झालं. मात्र आई तीच, आईचं वस्त्रही तेच, आईचं राणीमानही तेच, मात्र बाळ बदलत गेलं. वकील झालेल्या बाळाला आईनं सांगितलं बाळा आता तू लग्न कर. इथपर्यंत बाळाचं आणि आईचं प्रेम तिथपर्यंत राहिलं. मात्र बाळ बदलत गेलं. बदललेल्या बाळाने पत्नी घरात आणली, मुलगी घरात आणली, सून घरात आणली, मुलगा तोच, आई ही तीच. घर बदललं, ऐश्वर्याराम बदललं, पैसा आला, बाळाकडे नोकरी आली. नोकरी आल्यानंतर आईनं सांगितलं बाळा तुझं लग्न झालं. बाळ सुंदर प्रकारे घरामध्ये सर्व राहू लागले. मात्र आई तीच, आईचं वस्त्रही तेच, आईचं प्रेमही तेच. एके दिवशी बायकोच्या काही मैत्रिणी घरी आल्या आणि घरी आल्यानंतर त्या आजीला पाहिलं, त्या आईला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या मैत्रिणीने सांगितलं अगं ही थेरडी कोण आहे. त्यावेळेस वकील झालेल्या मुलाच्या बायकोने, आईच्या बाळाने सांगितलं, त्या सुनाने सांगितलं अहो आमच्या घरची मोलकरी नाही. मला याच्यामुळे सांगायचं नाही माय बापानं, एक विषय सांगायचा आहे. ज्यावेळेस आपल्याकडे संपत्ती येते, ज्यावेळेस आपल्याकडे पैसा येतो, त्यावेळेस आपण खूप बदलत चालतो. तुम्ही म्हणाल ताई आपणही कोणाची तरी सून असतो, आपणही कोणाची तरी सासू असतो, नातं हे वेगळं असतं, पण नात्याला तोड घालणारा हा पैसा आहे. आणि या पैशामुळे बऱ्याचशा वेळेस लोकांचं नातं तुटत चालतं. त्यावेळेस त्या आई रडायला लागली. रडत असणारी आई विचार करू लागली ज्या बाळासाठी मी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली, मात्र त्या बाळाच्या नजरेत आज माझी काहीच किंमत नाही. तो पती घरी आला, वकील घरी आला, मुलगा घरी आला, आईचं बाळ घरी आलं. आणि घरी आल्यानंतर बायकोने सांगितलं हो ही तुमची आई आहे ना, तुमची आई आहे ना, एक तर या घरात तुमची आई राहील किंवा मी राहील. पतीनं सांगितलं, वकील झालेल्या मुलाने सांगितलं हो अगं ज्या घरामध्ये तुझी मला जास्त गरज आहे, माझी आई आता काय वयोवृद्ध झाली आहे, तिची गरज नाही. त्यावेळेस बाळाने सांगितलं आई तुला जर तुझ्या मुलाचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर या क्षणी या घराच्या बाहेर जा.
बाहेर गेलेली आई शब्द मुखामधून निघत आहे, भगवंता माझ्या बाळाला आतापर्यंत जितकं सुख मिळालं, माझं बाळ आतापर्यंत जितकं सुखात राहिलं ना, तितकं सुखात माझं बाळ मरेपर्यंत राहावं, एवढीच तुझ्या चरणी मी प्रार्थना करते. आणि आई घराच्या बाहेर निघाली. घराच्या बाहेर निघालेली आई ढसाढसा रडू लागली. रडत असणारी आई दारामधले बसलेली, दारात आई बसलेली. त्या बायकोने सांगितलं, हो एवढा मोठा बंगला आहे, एवढी मोठी गाडी आहे, सुंदर ऐशोआराम आहे, सुंदर घरामध्ये बायको आहे, आणि अशा दारामध्ये तुमची आई राहते आणि आपल्या बंगल्याची शोभा जाणार नाही. परत वकील नावाचा मुलगा त्या आईकडे गेला. आईकडे गेल्यानंतर आईला सांगितलं, अगं आई तुला जर तुझ्या मुलाचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर या क्षणी या दारातून निघून जा. आई गावात गेली. गावात राहू लागली, भिक्षा मागून खाऊ लागली. परत पत्नीने सांगितलं, हो सुंदर असा बंगला आहे, गाडी आहे, ऐशोआराम आहे, सुंदर अशी घरामध्ये पत्नी आहे, मात्र गावामध्ये आपण पाटील आहोत. आपल्या गावामध्ये गावातले लोक काय म्हणतील? तुमची जर आई गावात भीक मागून खात असेल तर लोक काय म्हणतील? त्यावेळेस वकील नावाचा मुलगा आईचं बाळ गावामध्ये गेल्यानंतर ज्या क्षणी आई कमरेत वागलेली, हातामध्ये काठी, एक हातामध्ये टाट, आणि आईला पाहिल्या क्षणीच आईच्या कमरेमध्ये लात घातली आणि आई खाली पडली. खाली पडलेली आई सांगते, बाळा बऱ्याच दिवस झालं रे मी तुला पाहिलं नाही, बरं झालं तुम्हाला भेटायला आला. हे संत असतात जे कधीही दुसऱ्याचा दोष काढत नाही. ते संत जे कधीही बाळाला अपशब्दाने आणि श्राप देऊन दुखवत नाही. ती म्हणजे जिनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं ना, ती आई जिने वाहिले 9 मास ओझे, जिने चित्तिले नित्य कल्याण माझे, जिला मोद पाहुणी बाळलीला, नमस्कार माझा जन्मदा माऊलीला. जी आई कधी बाळाला दुखवित नाही, अशी आई सांगते, बाळा बरेच दिवस झाले रे मी तुला पाहिलं नाही. बाळाच्या तोंडावरतून आईनं हात ववाळला आणि आईला सांगितलं, आई तुला जर तुझ्या मुलाचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर या क्षणी दुसऱ्या गावामध्ये निघून जा. आई दुसऱ्या गावामध्ये राहू लागली. एका वट्यावरती आई बसलेली आहे. 4-5 दिवस झाले अन्नाचा कण खाल्ला नाही. एक स्त्री त्या आईकडे गेली आणि आईला सांगितलं, हो आई गेल्या कित्येक दिवस झालं तुम्ही काहीच खाल्लं नाही, खा ना काहीतरी. त्यावेळेस आईनं सांगितलं, अगं फलाण्या गावामध्ये जो बंगला आहे ना तो माझ्या मुलाचा आहे ग. अगं जो दुसऱ्या गावामध्ये म्हणते फलाण्या गावामध्ये जो मुलगा आहे ना वकील, तो माझा मुलगा आहे ग. अगं रोज या गाडीतून जो जातो ना वकील, तो माझा मुलगा आहे ग. याला पाहिलं की माझं पोट भरतं ग, आणि दुसऱ्या कशाची गरज लागत नाही. मला एक सांगायचं आहे, आजकाल लोकांना गैरसमज होतो की अशा गोष्टी सांगितल्यानंतर कोणा मुलीमुळे किंवा सुनामुळे, हे मला सांगायचं नाहीये. माणसांवरती उदाहरण घेऊन संतांची व्याख्या तुम्हाला सांगायची आहे. हे संत असतात मायबापांनो, जे संत कधीही दुसऱ्याला आपल्यापासून त्रास होऊ देत नाही आणि कधीही आपल्यापासून संत दुसऱ्याला कधीही वेगळं करण्याचा प्रयत्न करत नाहीत. का? ज्यांनी 9 महिने उदरात ठेवण्याचा प्रयत्न केला ती आई, ते संत, आणि ते संत तुकोबारायला अभंगाच्या शेवटच्या तुका जो समुद्र से टकरता है उसे तूफान कहते हैं, जो समुद्र से टकरता है उसे तूफान कहते हैं, जो तूफान से टकरता है उसे हमारे वारकरी कहते हैं. सुंदर प्रकारे सर्वच महाराज मंडळींचं उत्कृष्ट प्रकारे सर्व आनंद मिळत आहे. तुम्ही म्हणाल ताई जास्त वेळ कीर्तन, आपलं 15 मिनिटं जास्त झालेले आहे. तुम्ही म्हणाल ताई लॉकडाऊनचा सारा करता आमच्या जिथं काढला काय? आम्हाला काही नसतंय. आम्ही इथं तुम्ही म्हटले ताई उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. तुम्ही जर म्हणले ताई आमच्या गावचा काकडा करून जा तरी आम्ही तयार आहेत. पण तुम्ही तयार पाहिजे आहे का नाही? आणि असं काही नाही लॉकडाऊनचा करता वगैरे. नामचिंतन हे माणसाच्या शरीरावरती नसतं, माणसाच्या चित्तामध्ये असतं. तो ऐकणारा असो किंवा गाणारा असो. मग तशा प्रकारे सर्व महाराज मंडळी, सर्व गुणीजन मंडळी, सर्व तुम्ही इथं श्रोते बसलेले सर्वांनी सुंदर प्रकारे इथं आनंद देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कीर्तन आपलं मी क्षमा मागेल की जास्त वेळ होत आहे, परंतु असू द्या. थोडा वेळ आपणही सर्वांनी, आम्ही कीर्तन 2 वर्ष झालं. तुम्ही म्हणाल ताई कीर्तन भेटलं नाही म्हणून आमचंच गाव भेटलं का तुम्हाला? परत तारीख सुद्धा भेटायची नाही. तसं काही नाही, होत असतं थोडासा वेळ. नामचिंतन सांगता वेळेस माणसाला देहभान हरवलं, हरपलं तुझं पाहता. संतांचं देहभान हरवत होतं. संतांकडे जर स्वतःची पत्नी भाकरी घेऊन आलं तर संतांना वाटायचं माझा देव भाकर घेऊन आला का काय?
तुकोबराय एकदा भजनामध्ये इतके मग्न झाले आणि त्यांच्या पत्नी गेल्या, तुकोबरायांच्या शरीराला हलवलं. त्यावेळेस तुकोबराय काय म्हणतात, ए विठ्या भाकर ठेवून निघून जा. सांगायचं तात्पर्य, ज्यावेळेस स्वतःचं देहभान हरून जातो ना त्याला खरा परमार्थ, खरं नामचिंतन म्हणतात. मग तुम्ही म्हणाल ताई तुम्ही आमच्या गावात नका हरपू, बाहेर गेलं तरी चालेल. अशा प्रकारे सुंदर प्रकारचं निवेदन आहे. सर्वच गुणीजन मंडळी, सर्व उत्कृष्ट वयाने वयोवृद्ध असणारे सुद्धा बाबा माझ्या कीर्तनामध्ये विना घेऊन उभा आहेत. बाबाला द्यावे तेवढे धन्यवाद. तसेच पेटीवाले बाबा तेही वयोवृद्ध आहेत, त्यांनाही धन्यवाद. सर्वच गुणीजन मंडळी इथे उपस्थित आहेत, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि अशाच प्रकारे तुकोबराय तुम्हा मला सांगण्याचा प्रयत्न करतात, दान घ्या, दान मागा, असं मागा, एवले से रूप लावेले से द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. असं दान मागा की आता आपल्या वर्षाला सप्त्याहाला 33वं वर्ष आहे ना, त्याचा वेलू गेला गगनावरी. अशा प्रकारे सुंदर प्रकारे आपल्या सप्त्याहाला 3रं तप लागलेलं आहे. उत्कृष्ट प्रकारे 3रं कहून 4th 4 हा 4थं तप लागलेलं आहे. उत्कृष्ट प्रकारे तुमच्या गावात सप्ताह सुरू आहे, द्यावे तेवढे धन्यवाद. अशा प्रकारे तुकोबराय सांगतात, मागा देवाला, मागितल्यानंतर देता आलं पाहिजे असं मागा, आणि दिल्यानंतर परत देवाने दिलं पाहिजे असं मागा. असंच तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताला मागावा की देवा ह्या करोनासारखा काळ, करोनासारखी महामारी सर्व लोकांवरची दूर व्हावी आणि सर्व देवांचे दरबार उघडे व्हावे. सर्वांना भंडारीशी पांडुरंग परमात्म्याला भेटण्याची ओढ लागली आहे. संत ज्ञानोबरांच्या समाधीच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. सर्वच काही निघून जावा, हा रोग संपून जावा, एवढीच भगवंताच्या चरणी सर्वांनी प्रार्थना करा आणि आपल्यावरचा हा काळ निघून जाईल असं देव आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल असं मागा. अशा प्रकारे तुकोबराय तुम्हाला आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. छोटस तुम्हाला उदाहरण देईन आणि सेवा संपण्याचा प्रयत्न करेल. संत नामदेवराय, संत ज्ञानोबराय, संत ज्ञानोबरायांवरती अशी वेळ आली, संतांना मागून घेता आलं मात्र देवाला देता आलं. संत ज्ञानोबराय आळंदीमध्ये असताना, चौघे भावंड आळंदीमध्ये आहेत, आळंदीमध्ये असताना मात्र त्यांना अन्न मिळत नाही. आई वडील निघून गेले. संत चिमुरडी मुक्ताई सांगते ज्ञाना, अरे ज्या विश्वाच्या मालकाने, विश्वाच्या जनिताने प्रभू रामचंद्र पांडुरंग परमात्म्याने जन्माला घातला असं तू सांगतोस ना, अरे तो विश्वाचा जनिता पांडुरंग परमात्मा तू आम्हाला जन्माला घातला असं तू सांगतोस ना, तो खायला देईल. अरे आजही काही मिळालं नाही. चिमुरड्या मुक्ताईला ज्ञानोबराय सांगतात, अगं इथं भर पोट त्याचा किती बोबाटा, ज्याने जन्माला घातलं तो खायला देण्याचा प्रयत्न करेल ना. चिमुरडी मुक्ताई, आज दिवस निघतो, उद्याचा दिवस निघतो, परवाचा निघतो. चौघे भावंड काकेमध्ये झोळी अडकतात आणि आळंदीमध्ये भिक्षाला जातात. भिक्षाला गेल्यानंतर चिमुरडी मुक्ताई सांगते ज्ञाना, आजही काही मिळालं नाही का. चिमुरड्या मुक्ताईला ज्ञानोबराय सांगतात, अगं आज नाही तर उद्या मिळेल ना. चिमुरड्या मुक्ताईला ज्ञानोबरायांनी सांगितल्यानंतर प्रत्येक दारामध्ये ज्ञानोबराय उभे राहायचे आणि उभे राहिल्यानंतर संत ते संत आणि माणसं ते माणसं असतात. ज्ञानोबराय एकच आवाज द्यायचे, मा भिक्षाम देही, मा भिक्षाम देही. मात्र भिक्षा मिळत नाही. आजचा दिवस जातो, उद्याचा दिवस जातो, परवाचा दिवस जातो, मात्र भिक्षा मिळत नाही. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. जे वारकरी आहेत अशा वारकऱ्यांना संत देवाने द्यावं, संतांनी घ्यावं, मात्र घेतल्यानंतर देवाला देता आलं नाही. मग ते ज्ञानोबराय चौघे भावंड भिक्षाला जातात, मात्र भिक्षा मिळत नाही. चिमुरडी मुक्ता सांगते ज्ञाना, अरे ज्या विश्वाच्या मालकाने, विश्वाच्या जनिताने प्रभू रामचंद्र पांडुरंग परमात्म्याने जन्माला घातला असं तू सांगतोस ना, आजही भिक्षा मिळाली नाही का. ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि ज्ञानोबराय परत, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. खूप क्रोधी असे ज्ञानोबराय तपश्चर्येला बसले. त्यावेळी चिमुरडी मुक्ता सांगते ज्ञाना, ताठी उघडा. हे विश्व, हे जग, हे सर्व जगतातली लोक आणि ह्या जगामध्ये राहत असताना माणसावरती अशी वेळ येते मायबापांनो, खूप वेळ येतात. ते ज्ञानोबराय परत भिक्षेला निघतात. सर्वजण घरी थांबतात. ज्ञानोबराय भिक्षेला जातात आणि भिक्षेला नेल्यानंतर एकच आवाज देतात, मा भिक्षाम देही. तिसरी बाहेर येते.
बाहेर आलेली स्त्री ती आई ज्ञानोबरांचं मुख न्याहाळते आणि न्याहाळल्यानंतर ज्ञानोबरांकडे पाहिल्यानंतर ती स्त्री आत जाते. आत गेलेली स्त्री ज्ञानोबरांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या भिक्षामध्ये 2 वस्तू आणल्या मायबापांना. त्या काय वस्तू असतील? ज्वारी नाही, बाजरी नाही, गहू नाही, तांदूळ नाही, चपाती नाही, अन्नाचा कण नाही, मात्र ज्ञानोबरांच्या भिक्षामध्ये वाढण्याकरता काहीतरी आणलं आहे. त्या ज्ञानोबरांच्या भिक्षामध्ये वाढण्याकरता आणल्यानंतर ज्ञानोबरांनी आपली झोळी उघडली आणि ती भिक्षा पदरामध्ये घेतली आणि अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ असा आशीर्वाद देऊन ज्ञानोबराय परत माघारी फिरले. आणि माघारी फिरलेले ज्ञानोबराय इंद्रायणच्या काठावरती मंद मंद पावलांनी चालत आहे. चालत असलेले ज्ञानोबरायला चिमुरड्या मुक्ताईनं पाहिलं. पाहता क्षणीच चिमुरडी मुक्ताई ज्ञानोबरांकडे धावत धावत जाते आणि ज्ञानोबरायला सांगते, ज्ञाना आज काहीतरी मिळालं का? ज्ञाना पोटामध्ये खूप कावळे वरडतायत रे, आज काहीतरी मिळालं का? असं म्हटल्यानंतर ज्ञानोबरायने चिमुरड्या मुक्ताईने ज्ञानोबरांच्या बगड्यातली झोळी उघडून पाहिली आणि पाहिल्या क्षणीच चिमुरड्या मुक्ताईला 2 वस्तू दिसल्या. 2 वस्तू होत्या. मायबापांना अन्नाचं कण नाही, ज्वारी नाही, बाजरी नाही, गहू नाही, तांदूळ नाही, चपाती नाही, अन्नाचा कण नाही, मात्र भिक्षात दान मिळालं आहे. हीची दान दे का देवा. भिक्षामध्ये दान मिळालं आहे. दान दिलेलं चिमुरड्या मुक्ताईनं डोळ्यातून टप टप अश्रू वाहत आहे आणि चिमुरड्या मुक्ताईने ते 2 वस्तू वरती काढल्या. शनीच चिमुरड्या मुक्ताई ज्ञानाला सांगते, ज्ञाना अरे ज्या विश्वाच्या जनिताने विश्वाचा जनिता पांडुरंग परमात्मा ज्यांनी जन्माला घातला असं तू सांगतोस ना रे. अरे त्या विश्वाच्या जनित्यासाठी तू पाहाय ना, एका हातामध्ये हा पाषाण दगड आहे आणि दुसऱ्या हातामध्ये ही पाषाण रूपी दगड आहे रे. पण संत ते संत ज्ञानोबरांची दृष्टी ज्या दगडावरती पडली ना, त्या दगडाला सुद्धा ज्ञानोबराने देव मानण्याचा प्रयत्न केला. चिमुरड्या मुक्ताईला ज्ञानोबराय सांगतात, अगं हा दगड नाही ग, आपण आधीच बोलून गेलो, नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. संत ज्ञानोबराय चिमुरड्या मुक्ताईला सांगतात, अगं उजव्या हातावरती जो दगड आहे ना, जो पाषाण आहे ना, अगं बिवऱ्याच्या किनाऱ्यावरती उभा असणारा माझा पंढरीशी पांडुरंग परमात्मा, अगं उजव्या हातामध्ये जो दगड आहे तो माझा पंढरीशी पांडुरंग परमात्मा ग. आणि जो तुझ्या डाव्या हातावरती दगड आहे ती शेजारी उभी असणारी रुक्मिणी माता ग. ज्याच्या इतकं श्रेष्ठ दान अजून काय पाहिजे? ज्याच्या हातामध्ये, ज्याच्या विश्वामध्ये आणि ज्याच्या अंतकरणामध्ये समविठेवरती उभा असणारी पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आहे. अगं साक्षात दान रूपी भगवंत मिळाला आहे, आणखीन दान काय पाहिजे? ज्ञानेश्वर द्याही आणि घ्याही, द्यावाही लागतं आणि घ्यावंही लागतं. असं दान मागा आणि ते दान तुमच्या आमच्या पदरामध्ये भगवंताने दिलेलं आहे. ह्या दानाला टिकवण्याचा प्रयत्न करा आणि हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न चालू राहू द्या. तरुण युवकाला माझी कळकळीची आणि तन्मळीची एकच विनंती राहील, हा सप्त्याला पुढाकार हे सर्व तरुणांचंच आहे. मात्र इथून पुढेही व्यसनाच्या आहारी जाऊ नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. अहो ज्याची आई वारली त्याला त्या आईची किंमत विचारा, ज्याचा बाप वारला त्याला त्या बापाची किंमत विचारा. अहो या करोनाच्या काळामध्ये ज्यांचे आई वडील वारले ना, त्याला त्या आई वडिलाची किंमत विचारा. अहो ज्याची आई मरण पावते, करोनामध्ये त्या आईच्या शरणावरती त्या मुलाला अग्नी डाग सुद्धा देता आला नाही, अशा मुलाला आज त्या आईची किंमत कळते. आई नसल्यानंतर जगात कुणीच नाही, बाप नसल्यानंतर या जगामध्ये तुमचं आमचं कुणीच नाही. तुमच्या आमच्या या जगामध्ये जे माय बाप आहे, या आई वडिलाचा प्रेम घेण्याचा प्रयत्न करा आणि आई वडिलांनीही लेकरांना प्रेम देण्याचा प्रयत्न करा. आहे तोपर्यंत घ्या आणि देण्याचाही प्रयत्न करा. संपत्ती, धन, दौलत, पैसा हे काही सोबत येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, आहे तोपर्यंत व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे उत्कृष्ट प्रकारे मृदंगाचार्य महाराज, मी या भागामध्ये नवीन आहे. महाराजांचं नाव परशुराम महाराज. परशुराम महाराज उत्कृष्ट प्रकारे महाराजांनी मृदंगांची साथ दिली. तुम्ही म्हणाल ताई कीर्तन झालं की तुम्ही सगळ्यांचं वर्णन करता, पण आम्हाला गरज आहे मायबापानं. अजून उद्या दुसऱ्या गावात कीर्तन ठेवलं तर आमचे काही भांडणं नाही होत म्हणा तसे. तुम्ही म्हणाल ताई लगेच भांडणं करतात का? पण नाही. पण कसं असतं मायबापानं, कलेची किंमत असते, कलेला किंमत असते. कला ही सहजासहजी दाखवल्या जात, परमार्थ हा सहजासहजी केल्या जात
नाही आणि नामचिंतन ही सहज घेतल्या जात नाही. अशा प्रकारे उत्कृष्ट प्रकारे ज्यांनी मला गायनांची साथ दिली सर्वच महाराज मंडळी, त्यांनाही सुद्धा महाराजांचं नाव परिचित नाही माझ्या, महेश महाराज यांनीही सुद्धा उत्कृष्ट माझ्या कीर्तनामध्ये साथ दिली. मी नवीन असताना सुद्धा सर्वांनी मला साथ देण्याचा प्रयत्न केला. तसेच असणारे हरिभक्त पारायण आमचे माऊली महाराज गिरी, माझे पती सांगायचं म्हणजे, आणि तेही उत्कृष्ट प्रकारे पकावज वाजवतात. पण संसारात कसं असतं, बायकोने परमार्थ केला तर नवऱ्याला होत, तुमच्या इकडं होतं का? आता तुम्ही सगळे दोघं आलेले आहेत, पण असं सहज आमचं तसंच आहे. पोराला सांभाळायची त्यांची सध्या ड्युटी, माझी कीर्तनाची ड्युटी आहे का नाही. संसार दोघाचा, गाडा दोघाचाही चालत असतो. तशा प्रकारे उत्कृष्ट महाराजांनी ही सेवा लावली, त्यांना धन्यवाद. विशेष म्हणजे विटू माऊली चॅनल यूट्यूबवाले आमचे भैया जाधव भैया, त्यांनी सुद्धा आपल्या या छोट्याशा गावामध्ये छोट्याशा कार्यक्रमामध्ये सेवा दिली. भैया तुम्हाला सुद्धा धन्यवाद. ते म्हणत होते ताई 8 दिवस हजेरी लावतो, पण आपले गावातले भैया म्हणे आमचा सप्ताह चालू आहे आणि जास्त मोठापणा केला तर आम्हाला सप्ताह सुद्धा होऊ देणार नाही, त्यामुळे नाहीतर भैया येणार होते. अशाच प्रकारे सर्वांची तुमच्या गावामध्ये त्यांचीही सेवा लागली. आणि हे काय ऑनलाईन नाही, काही नाही, तुमच्या गावातलंही 8-15 दिवसानंतर यूट्यूबला कार्यक्रम पडतो. याची काही भीती नसते, काही नसते. परंतु एक आपलं यूट्यूबला कार्यक्रम, आजकाल लोक यूट्यूबला कीर्तन पाहिल्याशी लोक कीर्तन घेत नाही. तो याच्या अगोदर मी कधीच यूट्यूबला कार्यक्रम द्यायला नाही, एकच कार्यक्रम द्यायला तेव्हा लोकांचे फोन यायला लागले. आम्ही कधी फोटो टाकीत नव्हतं, आम्हाला लेकरू सांभाळता आमच्या पती बिजे राहायचे, कोण फोटो काढणार. पण आता इटू माऊली चॅनलवाले भैया ते म्हणले ताई काळाची गरज आहे, युट्यूबला जर कीर्तन नसन, तुम्ही किती चांगले कीर्तन करत असले लोक काय कीर्तन घेणार नाही. म्हणलं जाऊ द्या भैया, तुम्ही चला आमच्यासोबत. त्यांचं सुद्धा आमच्यासोबत खूप चांगलं मार्गदर्शन असतं, त्यांना धन्यवाद. विशेष म्हणजे माझ्या इथंपर्यंत मला येण्याचं योगदान ज्यांनी दिलं असे असणारे हरिभक्त पारायण भैयाचं नाव परिचित नाही. पावसामध्ये आम्ही येऊपर्यंत थांबले होते आणि अशा करोनाच्या काळामध्ये पावसात भिजत आमच्यासाठी थांबले. गाव माहिती नसल्यानंतर भैयांना सुद्धा धन्यवाद. गावामध्ये कोणाचं नाव घेतल्या जाणार नाही, सर्वच गावकऱ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सर्व महिला मंडळींना सुद्धा धन्यवाद. आणि एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. तुमचा आवाज मन मंदिरा गजर भक्तीचा.